नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. राज्यसेवा मुख्यच्या या टेस्टचे विश्लेषण जे आपण सुरू केलेले आहे त्यातील टेस्ट नंबर 2 मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. जे विद्यार्थी पहिल्यांदाच ही टेस्ट बघत आहेत त्यांना सांगू इच्छितो की आपण राज्यसेवेच्या 2012 ते 2019 पासूनच्या सर्वच्या सर्व राज्यसेवा मुख्यमध्ये विचारल्या गेलेल्या प्रश्नांचं ॲनालिसिस करणार आहोत. या ॲनालिसिसमध्ये प्रश्न कोणते विचारले गेले होते, कोणत्या टॉपिकवर विचारले गेले होते, प्रश्नाचं स्वरूप कसं होतं, त्या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत कसं पोहोचायचं आणि यासोबतच या प्रश्नाचं उत्तर सोडवत असताना मी कशा पद्धतीनं सोडवलं आणि तुम्ही ती पर्टिक्युलर पॅटर्न कसा फॉलो करावा याबद्दल सुद्धा शिकवणार आहे. आणि सोडवत असताना मी तुम्हा सर्वांना सुचवल, हे जे आपले ज्ञानदीपचं मुख्यच्या विश्लेषणाचं पुस्तक आहे हे पुस्तक नक्की तुम्ही हँडी ठेवा, कारण जेवढी माहिती मी सांगतोय त्यापेक्षा कितीतरी जास्त पट्टीची माहिती या पुस्तकामध्ये तुम्हाला मिळणार आहे. या पुस्तकाबाबत सर्वच्या सर्व बाबी या ठिकाणी क्लिअर केलेल्या आहेत आणि हे पुस्तक तुम्हाला मार्केटमध्ये कुठेही मिळेल, ॲमेझॉनवर सुद्धा मिळेल, फ्लिपकार्टवर सुद्धा मिळेल. फक्त यामध्ये काय आहे की जवळपास 2012 ते 2019च्या राज्यसेवा मुख्यच्या सर्वच्या सर्व विश्लेषणाचे प्रश्न दिलेली आहेत. असे GS1, त्यानंतर GS2, GS3 आणि GS4 असं 4ही विषयांच्या प्रश्नपत्रिका यावरती उपलब्ध आहेत. जवळपास 4800 प्रश्नांचं ॲनालिसिस आपण यामध्ये करणार आहोत, जे तुम्हाला खूप फायद्याचं ठरेल. पहिली टेस्ट आपली झाली होती, तर आपण सुरू करूया. पुढची महत्त्वाची टेस्ट आहे. चला, पुढचा प्रश्न आहे, अंतर्गत शक्तींचा उगम पृथ्वीच्या भूगर्भातून होऊन भूपृष्ठ निर्मिती ही ज्वालामुखी व भूकंपासारख्या घटनेतून होत असते. याला अंतर्गत शक्तींना आपण काय म्हणतो, इंटरनल फोर्सेस हा शब्द वापरतो. यामध्ये मी इंग्लिश आणि मराठी दोन्ही शब्दांचा वापर करणार आहे, जेणेकरून UPSC करणारे विद्यार्थी ज्यांनी ठरवलं की नाही आता यावर्षी एक अटेम्प्ट MPSC देऊन पाहायचं आहे, त्या विद्यार्थ्यांना सुद्धा फायदा होईल असं माझं मत आहे. तर अंतर्गत शक्तींचा उगम पृथ्वीच्या भूगर्भातून म्हणजे पृथ्वीच्या आतमधून होऊन भूपृष्ठ निर्मिती ज्वालामुखी व भूकंपासारख्या घटनेतून निर्मिती होते, म्हणजे जे जमिनीचं फॉर्मेशन होतं याला आपण इंटरनल फोर्सेस असं म्हणतो. तर दुसरा ऑप्शन आहे, बाह्य शक्तींचा उगम हा बाह्यस्थ स्रोतामधून होतो. सूर्य व ह्या भूपृष्ठाच्या जिजेस नदी, वारे व इतर बाह्य कारके कारणीभूत असतात. तर इथं लक्षात घ्या, हा जो प्रश्न आहे हा सरळ सरळ स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहे. यामध्ये असंच वेगळं काहीच नाही आहे. म्हणजे तुम्हाला सरळ सरळ हे सांगायचं की जी भूपृष्ठाची निर्मिती होते ती अंतर्गत फोर्सेसमुळे होते, इंटरनल फोर्सेसमुळे होते, आणि जे भूपृष्ठ आहेत यामधनं जी नवनवीन भूरूपं निर्माण होतात ही सर्व भूरूपं बाह्य फोर्सेस, एक्सटर्नल फोर्सेसमधनं होतात. असा प्रश्न आहे. या प्रकारच्या प्रश्नांमध्ये सिली मिस्टेक होता कामा नये. तर याचं करेक्ट उत्तर आहे अ आणि ब दोन्हीसुद्धा बरोबर आहे. हा पहिला प्रश्न झाला. त्यानंतर दुसरा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2, पृथ्वीचा जो केंद्रभाग आहे हा कोणत्या नावाने ओळखला जातो? तर लक्षात घ्या, आपण जर पृथ्वीचा आकार पाहितला तर पृथ्वीच्या आकारामध्ये 3 पार्ट येतात. सगळ्यात आतमधला जो भाग आहे याला आपण कोर असं म्हणतो. कोर म्हणजे गाभा. त्यानंतर हा जो 2 नंबरचा भाग आहे जो ग्रीन कलरनं मी शेड करतोय याला आपण मॅन्टल असं म्हणतो. मॅन्टल म्हणजे प्रावरण असं म्हणलं जातं. आणि सगळ्यात बाहेरचा जो आहे ज्याला मी गुलाबी कलरनं शेड करतोय याला आपण क्रस्ट असं म्हणतो. क्रस्ट, मॅन्टल आणि कोर. कोर म्हणजे गाभा. मग हा जो गाभा आहे हा गाभा 2 एलिमेंटनं बनलेला असतो. एक एलिमेंट आहे निकेल आणि दुसरा एलिमेंट आहे जो आहे फेरस म्हणजे आयरन. तर हा कशापासून बनलेला आहे? निफेपासून बनलेला आहे, लक्षात ठेवा. इथं लक्षात घ्या, जर तुम्ही क्रोनॉलॉजी अरेंज कराल की तुमच्या डेन्सिटीनुसार कोणते कोणते एलिमेंट असतात, तर लक्षात घ्या, सर्वात वरती सियाल असतो ज्यामध्ये सिलिकॉन प्लस ॲल्युमिनियम असतं. त्यानंतर सायमा असतं ज्यामध्ये सिलिकॉन प्लस मॅग्नेशियम असतं. आणि सर्वात आतमध्ये निफे असतं ज्यामध्ये निकेल प्लस आयरन असतं. लक्षात ठेवा, सर्वात वरती सियाल असतं, 2 नंबरला सायमा असतं आणि 3 नंबरला निफे असतं, म्हणजे निकेल प्लस आयरन असतं. हे लक्षात ठेवा. आता या ठिकाणी मी थोडी ॲडिशनल इन्फॉर्मेशन देऊ इच्छितो. ते ॲडिशनल इन्फॉर्मेशन व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. पृथ्वीची जी हा जो कोर आहे, गाभा आहे, याची डेन्सिटी आहे, याची डेन्सिटी पृथ्वीच्या एकूण डेन्सिटीच्या 16% आहे. म्हणजे पृथ्वीची डेन्सिटी जर 100 मानलं तर त्यापैकी 16% डेन्सिटी फक्त गाभ्याची आहे. दुसरं, या गाभा जो आहे याचा व्हॉल्यूम, आकारमान जर आपण पाहितला तर पृथ्वीच्या एकूण आकारमानाचा हा 32% असतो. ही दुसरी माहिती लक्षात ठेवा. आणि तिसरी महत्त्वाची माहिती आहे, हा जो गाभा आहे याची डेन्सिटी आहे 13 किलोग्राम पर मीटर क्यूब. ह्या तीनही माहिती आणि यापेक्षा जास्त माहिती तुम्हाला आपल्या ज्ञानदीपच्या मुख्यच्या विश्लेषणाच्या पुस्तकाने मिळेल. तुम्हाला त्यात हे सगळंच्या सगळं मिळू शकतं, ज्या एका ठिकाणी या सगळ्या प्रश्नांचं रिव्हिजन तुम्हाला मिळणार आहे व जे मी सर्व शिकवतो हे सर्व तुम्हाला त्या ठिकाणी पाठ करता येणार आहे. तर हा दुसरा प्रश्न झाला.
हा प्रश्न 2012मध्ये विचारण्यात आला होता. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3. आता हे थोडंसं महत्त्वाचं आहे. प्रश्न क्रमांक आहे, पृथ्वीच्या अंतरंगातील गाभाच्या रचनेविषयी. गाभा म्हणजे काय, ज्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, कोर असं म्हणतो. मी दोन्ही शब्द वापरतो, तुम्हाला सोपं जाईल. पृथ्वीच्या अंतरंगातील गाभ्याच्या रचनेविषयी खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? पृथ्वीच्या अंतरंगाचा गाभा सियालपासून बनलेला असतो. सियालपासून असतो का? नाही. सर्वात वरती सियाल असतो, त्यामुळे पहिलं ऑप्शन चूक आहे. पृथ्वीच्या अंतरंगाचा गाभा सायमापासून बनलेला असतो. नाही, हे सुद्धा काय आहे, चूक आहे. तिसरं, पृथ्वीच्या अंतरंगाचा गाभा निफेपासून. निफे म्हणजे काय, निकेल प्लस आयरन, जे आत्ता आपण डिस्कस केलं. तर तिसरं ऑप्शन करेक्ट आहे. हा 2013ला विचारला गेलेला प्रश्न आहे मुख्यमध्ये. पृथ्वीच्या अंतरंगाचा गाभा कठीण खडकापासून बनलेला आहे. लक्षात ठेवा, अंतरंगाचा गाभा हा खडकापासून बनलेला नाही आहे, तो निकेल आणि आयरनपासून बनलेला आहे. इथे एक लक्षात घ्या, आपला हा जो पृथ्वीचा गाभा आहे, याचा जो आउटर कोर आहे, गाभा ज्याला आपण कोर म्हणतो, हा 2 भागामध्ये डिवाईड आहे. एक भाग आहे आउटर कोर, ज्याला आपण बाह्य गाभा असं म्हणतो. हा भाग बाह्य गाभा असतो. आणि हा जो आतमधला भाग आहे, हा अंतर्गत गाभा असतो. अंतर्गत, ज्याला आपण इन्नर कोर असं म्हणतो. तर लक्षात घ्या, जो अंतर्गत गाभा आहे हा घन असतो. घन म्हणजे सॉलिड स्वरूपात असतो. आणि याच्या बाजूला हा जो बाह्य गाभा आहे हा मात्र लिक्विड स्वरूपामध्ये असतो. काय कारण आहे लिक्विड स्वरूपामध्ये असण्याचं? तर थोडं इंटरेस्टिंग कारण आहे. आजूबाजूला जो लिक्विड गाभा असतो याचा दबाव त्या इन्नर गाभा, अंतर्गत गाभा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पडतो की ऑटोमॅटिकली जो अंतर्गत गाभा आहे त्याचं मेल्टिंग पॉईंट वाढतं. नॉर्मली एक नियम लक्षात ठेवा, कोणत्याही गोष्टीवर किंवा कोणत्याही वस्तूवर किंवा कोणत्याही खडकावर जर तुम्ही प्रेशर वाढवलं, त्यावरचा दबाव वाढवला, तर त्याचा मेल्टिंग पॉईंट ऑटोमॅटिकली वाढतो. इथं सुद्धा काय होतं, पृथ्वीच्या सर्व प्रेशर इन्नर कोरवर पडतं आणि ते इन्नर कोरवर पडल्यानंतर त्याचा मेल्टिंग पॉईंट वाढतो. आणि हा मेल्टिंग पॉईंट म्हणजे वितरण बिंदू वाढतो. आणि हा मेल्टिंग पॉईंट वाढला की ऑटोमॅटिकली गाभा काय होतो, घन स्वरूपामध्ये कन्वर्ट होतो. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तर गाभा कठीण खडकापासून बनलेला नाही. चालेल, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. प्रश्न क्रमांक 4, पृथ्वीचे भूकवच आणि पृथ्वीचे मध्यावरण. भूकवच म्हणजे क्रस्ट आणि मध्यावरण म्हणजे मॅन्टल. खूप वेगवेगळे शब्द वापरले गेलेले आहेत खूप सगळ्या ठिकाणी. भूकवच म्हणजे क्रस्ट आणि मध्यावरण म्हणजे मॅन्टल, ज्याला आपण प्रावरणसुद्धा म्हणतो. तर यांच्या दरम्यान विलगता कोणती आढळते? विलगता जिओग्राफीमध्ये एक शब्द आहे, तो शब्द आहे डिसकंटिन्युटी. तर लक्षात ठेवा, या सर्व डिसकंटिन्युटी तुम्ही पाठ करणं अपेक्षित आहे, कारण राज्यसेवा मुख्यमध्ये या डिसकंटिन्युटीवर नक्की प्रश्न असतो. 2012ला हा प्रश्न विचारला गेलेला आहे. तर या ठिकाणी मी काय करतो, तुम्हाला इथलचं करेक्ट उत्तर सांगतो. करेक्ट उत्तर आहे मोहोरोव्हिसिक डिसकंटिन्युटी. मोहोरोव्हिसिक डिसकंटिन्युटी ही मोहोरोव्हिसिक डिसकंटिन्युटी पृथ्वीचं भूकवच आणि मध्यावरण यामध्ये आढळते. आता जे बाकीच्या डिसकंटिन्युटी आहेत त्या मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. या डिसकंटिन्युटी कळण्यासाठी आपल्याला एक छोटीशी डायग्राम शिकावी लागेल. इथं लक्षात घ्या, ही जी पृथ्वी आहे त्या पृथ्वीमध्ये हा जो एकदम आतमधला भाग आहे, हा जो ब्ल्यू कलरचा, याला आपण काय म्हणतो, याला आपण इन्नर कोर असं म्हणतो. मग या इन्नर कोरच्या बाजूला बाहेरून काय आहे, हा जो भाग आहे हा आउटर कोर आहे ग्रीन कलरचा. बरोबर आहे. इन्नर कोर सॉलिड असतो, आउटर कोर लिक्विड असतो. इन्नर कोरला आपण काय म्हणतो, अंतर्गाभा असं म्हणतो. आउटर कोरला आपण बाह्य गाभा असं म्हणतो. मग त्यानंतर जो भाग आहे त्याच्यानंतर जो वरचा भाग आहे त्याला तो मॅन्टल असतो, ज्याला आपण काय म्हणतो, मध्यावरण किंवा प्रावरण असं म्हणतो. मॅन्टल परत 2 प्रकारचं असतं. एक असतं अंतरप्रावरण म्हणजे इन्नर मॅन्टल, दुसरं असतं बाह्य प्रावरण म्हणजे काय, आउटर मॅन्टल. आणि याच्यावरती जो भाग आहे त्याला आपण म्हणतो पृथ्वीचा क्रस्ट किंवा भूकवच. मग यामध्ये हे जे पृथ्वीचं भूकवच आहे, बरोबर आहे, आणि हा जो मॅन्टल आहे याच्यामध्ये जी डिसकंटिन्युटी आहे त्याला आपण मोहोरोव्हिक डिसकंटिन्युटी असं म्हणतो. मग ही गटेनबर्ग डिसकंटिन्युटी कुठं असते, कुठं आढळते? तर लक्षात घ्या, ही जी गटेनबर्ग डिसकंटिन्युटी आहे ही अंतरप्रावरण आणि बाह्य गाभा यामध्ये आढळते. हे पहा, हा जो बाह्य गाभाचा प्रकार आहे, बरोबर, हा जो रेड कलरचा मी दिसतो हा बाह्य गाभा आहे. आणि इथं हा जो गुलाबी आहे हा काय आहे, हा इन्नर मॅन्टल अंतरप्रावरण आहे. तर इथं मी डॉटेड लाईन टाकतो. ही जी डॉटेड लाईन आपण कन्सिडर करूया, ही डॉटेड लाईन काय असणार आहे, ही डॉटेड लाईन असणार आहे गटेनबर्ग विलगता किंवा गटेनबर्ग डिसकंटिन्युटी. त्यानंतर पुढची आहे ती आहे लेहमन डिसकंटिन्युटी. काय नाव आहे, लेहमन डिसकंटिन्युटी. ही कोणामध्ये आढळते, हा जो इन्नर कोर आहे
बरोबर आहे. हा आतमधला जो इनर कोर आहे ब्लॅकवाला आणि हा ग्रीनवाला, त्या दोन्हीच्या मध्ये काय आढळते, या दोन्हीच्या ही जी डॉटेड लाईन आहे ही कन्सिडर करा, ही काय आहे, ही लेहमन डिस्कंटिन्युटी आहे, लेहमन विलगता आहे. त्यानंतर पुढची महत्त्वाची डिस्कंटिन्युटी आहे जिचं नाव आहे कोनरॅड डिस्कंटिन्युटी. ही कोनरॅड डिस्कंटिन्युटी सियाल आणि सायमा या दोन्हीच्या मध्ये आढळते. पुढची आहे मोहरोविक, जी मी तुम्हाला आत्ता सांगितली. त्यानंतरची पुढची आहे रेपिटी डिस्कंटिन्युटी. रेपिटी ही कुणामध्ये आढळते, तर ही हा जो मॅन्टल आहे, हा जो आउटर मॅन्टल आहे आणि हा जो इनर मॅन्टल आहे, म्हणजे ही जी गुलाबी रेषा आहे या ठिकाणी ही रेपिटी डिस्कंटिन्युटी आहे. म्हणजे काय, बाह्य प्रावरण आणि अंतरप्रावरण यांच्यामध्ये रेपिटी डिस्कंटिन्युटी आढळते. आणि सर्वात शेवटचं लेहमन, जे बाह्य गाभा आणि अंतर्गाभा. हे सगळं लक्षात ठेवा, यावरती नक्की प्रश्न येऊ शकतो. हे महत्त्वाचं आहे प्रश्न क्रमांक 4 मध्ये. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे तो आहे पृथ्वीच्या अंतरंगातील तापमान पृष्ठभागापासून खोल जावं तसं. म्हणजे आपण जर ही पृथ्वी कन्सिडर केली आणि हा जर गाभा कन्सिडर केला, तर या केसमध्ये आपण पृथ्वीच्या अंतरंगातील तापमान, हा पृष्ठभाग आहे म्हणजे हा काय आहे, क्रस्ट आहे. तर या ठिकाणावर आपण खाली जात गेलो तर तापमान काय, तो वाढत जातं की कमी होत जातं. तर सिंपल कन्सेप्ट आपण काय वाचलं आहे की या ठिकाणी तापमान वाढत जातं, हे आपण ऐकलेलं आहे. पण इथं त्यांनी प्रश्न थोडा ॲडव्हान्स्ड विचारला आहे. काय प्रश्न आहे, हे तापमान वाढत्या प्रमाणात कमी होत जातं, हे तापमान वाढत्या प्रमाणात वाढत जातं, सारख्या प्रमाणात वाढत जातं, हे तापमान घटत्या प्रमाणात वाढत जातं. घटत्या प्रमाणात म्हणजे काय, समजा जर इथून इथपर्यंत तापमान 10 डिग्री सेंटीग्रेड असेल समजा 100 मीटरसाठी, तर इथून पुढच्या 100 ते 200 मीटरसाठी तापमान 9 डिग्री सेंटीग्रेडनं वाढेल. त्यानंतरच्या 100 डिग्री मीटरसाठी तापमान 8 डिग्री सेंटीग्रेडनं वाढेल. त्यानंतरच्या 100 डिग्री सेंटीग्रेडसाठी तापमान 7 डिग्री सेंटीग्रेडनं वाढेल. आलं लक्षात. म्हणजे तुम्ही जसं जसं खाली जात राहता तसं तसं ऑटोमॅटिकली तापमान वाढीचा जो रेट आहे हा काय होतो, कमी कमी होत जातो. ही महत्त्वाची बाब आहे. राहील लक्षात. तर चौथा पर्याय आहे पृथ्वीच्या अंतरंगातील तापमान भूपृष्ठापासून आपण खोल जावं तसं घटत्या प्रमाणात वाढत जातं. म्हणजे तापमान वाढत आहे, तापमान कमी होत नाही आहे, मात्र तापमानाच्या वाढीचा जो दर आहे हा मात्र कमी कमी होत जातो. यामध्ये व्हॅरिएशन असतं, मात्र नॉर्मली हा नियम लक्षात ठेवा. तुम्ही पृथ्वीच्या भूपृष्ठापासून खाली जाण्यासाठी सुरुवात केलं तर ऑटोमॅटिकली जो तापमान वाढीचा दर आहे हा कमी कमी होण्यासाठी सुरू होतो. इथे एक नाव लक्षात ठेवा, कन्सेप्ट लक्षात ठेवा. आपला जो गाभा आहे या गाभ्याचं तापमान जवळपास 5000 डिग्री सेंटीग्रेड असतं. दुसरा महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा, प्रत्येक 32 मीटरला तापमान 1 डिग्री सेंटीग्रेडने काय होतं, वाढत जातं. हे दोन्ही मुद्दे लक्षात ठेवा. गाभ्याचं तापमान 5000 डिग्री सेंटीग्रेड असतं आणि प्रत्येक 32 मीटरला हे जे तापमान आहे हे 1 डिग्री सेंटीग्रेडने वाढण्यासाठी सुरू होतं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6, पृथ्वीच्या अंतरंगामध्ये पदार्थातील प्रमुख घटक व त्यांचे प्रमाण 17 किलोमीटर खोलीपर्यंत किती आहे. तर याचं सरळ सरळ उत्तर लक्षात ठेवा आणि हा डेटा तुम्ही पाठ करा. हा डेटा महत्त्वाचा आहे. याचं करेक्ट उत्तर आहे दुसरा पर्याय आहे. म्हणजे ऑक्सिजनचं प्रमाण किती आहे, ऑक्सिजनचं प्रमाण 47 आहे. आता इथं आणखीन एक लॉजिक काय आहे, इथं लॉजिक लक्षात घ्या. पृथ्वीच्या यामध्ये सर्वात जास्त एलिमेंट कोणता आहे, तर ऑक्सिजन आहे पृथ्वीच्या अंतरंगामध्ये. त्यामुळं पहिला ऑप्शन 2चं 3 आहे आणि चौथ्यासुद्धा 3 आहे. मग दुसरा ऑप्शन तो आहे बचं 1. या ठिकाणी सुद्धा बचं 1 आहे का, इथं बचं 2 आहे. म्हणजे काय, सिलिकॉन 8.1. तर हे चूक आहे, कारण सिलिकॉन हे 2 नंबरला आहे. सर्वात जास्त ऑक्सिजन 2 नंबर सिलिकॉन. म्हणजे 2 मुद्दे जर तुम्हाला माहीत असेल तर ऑटोमॅटिकली तुम्हाला क्लिअर होतं. आणि हे जिओग्राफीच्या कोणत्याही पुस्तकामध्ये दिलेलं असतं. यासाठी तुम्हाला सर्वच्या सर्व आकडे पाठ करण्याची गरज नाही. पृथ्वीच्या अंतरंगामध्ये सर्वात जास्त जे एलिमेंटचं कॉम्पोजिशन आहे ते सर्वात जास्त एलिमेंट ऑक्सिजन आहे. 2 नंबरला एलिमेंट सिलिकॉन आहे. तर या सोयीनं 2 नंबरला सिलिकॉन आहे. त्यानंतर 3 नंबरला ॲल्युमिनियम 8.1% आहे. 4 नंबरला ड जे आहे लोह हे 9.5% आहे. आणि कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम यांचं एकूण प्रमाण 11.1% आहे. राहील लक्षात. हे पाठ करायचे. पण यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा, जर पृथ्वीच्या अंतरंगामध्ये आढळणाऱ्या सर्वात जास्त 2 एलिमेंटची नावं तुम्ही शोधली तर एक ऑक्सिजन आहे आणि दुसरं सिलिकॉन आहे. हे दोन्ही नावं जरी तुम्हाला कळली तरी तुमचा प्रश्न मिटलेला असतो. यामध्ये हे जे बाकीचे एलिमेंट्स आहेत त्यांचं थोडं थोडं प्रमाण मी तुम्हाला सांगतो, ज्यामध्ये तुम्हाला तो अंदाज येऊन जाईल. इथं लक्षात घ्या, सोडियमचं जे प्रमाण आहे हे सोडियमचं प्रमाण 2.8% आहे.
त्यानंतर पोटॅशियमचं प्रमाण 2.6% आहे, मॅग्नेशियमचं प्रमाण 1.5% आहे, तर कॅल्शियमचं प्रमाण हे 3.6% आहे. हे सगळे आकडे लक्षात ठेवा. जर MPSCचा डिफिकल्टी लेवल त्यांना वाढवायची असेल तर ऑटोमॅटिकली ते या ठिकाणी काय करतील, तुम्हाला डीपरमध्ये विचारतील. ही सर्वच्या सर्व माहिती तुम्हाला आपल्या पुस्तकामध्ये मिळेल. प्रश्न क्रमांक 7, खालील वैशिष्ट्ये कोणत्या भूकंप लहरीची आहे? भूकंप लहरी ज्यांना आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, यांना आपण इंग्लिशमध्ये सेस्मिक वेव्ज असं म्हणतो. लक्षात ठेवा, सेस्मिक वेव्जवर नक्की प्रश्न असतो. सेस्मिक वेव्ज यामध्ये 2 महत्त्वाच्या सेस्मिक वेव्ज आहेत. एक आहे प्राथमिक लहरी ज्यांना आपण प्रायमरी वेव्ज असं म्हणतो, दुसरा आहे सेकंडरी वेव्ज ज्यांना आपण द्वितीयक लहरी असं म्हणतो. मी यांच्याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे, व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. त्या अगोदर एक महत्त्वाचा प्रश्न आपण पाहूया. या ठिकाणी ही जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे, ही इन्फॉर्मेशन कोणत्या लहरींबद्दल आहे आपण हे पाहूया. पहा, भूकंप केंद्रापासून सरळ दिशेने प्रवास करतात आणि भूपृष्ठावर येतात, पहिला पर्याय. दुसरा, जास्त घनतेच्या भागातून लहरींचा वेग वाढतो. तिसरा, द्रव पदार्थातून जाताना लहरींचा वेग मंदावतो. हे तीनही कॅरेक्टर कोणाबद्दल आहेत? लक्षात घ्या, हे तीनही कॅरेक्टर प्राथमिक लहरींबद्दल आहेत, प्रायमरी सेस्मिक वेव्सबद्दल आहे. प्रायमरी सेस्मिक वेव्सबद्दल काय लक्षात ठेवायचे? काही महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. प्राथमिक लहरी द्वितीयक लहरींच्या तुलनेत कमी नुकसान पोचवितात. दुसरा मुद्दा, प्राथमिक लहरींचा वेग हा द्वितीयक लहरींपेक्षा जास्त असतो. तिसरा, या लॉन्जिट्यूडनल असतात. लॉन्जिट्यूडनल लक्षात ठेवा. लॉन्जिट्यूडिनल आपण मराठीत काय म्हणतो, याला आपण अनुतरंग प्रवास असं म्हणतो. लॉन्जिट्यूडनल किंवा अनुतरंग प्रवास. अनुतरंग प्रवास म्हणजे काय? त्या पुश आणि पुल या दिशेनं प्रवास करतो. म्हणजे कसं असतं पहा, या ठिकाणी जेव्हा ते खूप जास्त जवळ येतं त्याला आपण कॉम्प्रॅक्शन असं म्हणतो. त्यानंतर जेव्हा हे जास्त दूर जातं त्याला आपण रेअर फॅक्शन असं म्हणतो. परत असं कॉम्प्रॅक्शन असतं, परत रेअर फॅक्शन असं म्हणतो. कॉम्प्रेशन, रेअर फॅक्शन, कॉम्प्रेशन, रेअर फॅक्शन, याला आपण लॉन्जिट्यूडनल वेव्ह किंवा अनुतरंग लहरी असं म्हणतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, प्राथमिक लहरी या सॉलिड पदार्थामधनं व लिक्विड पदार्थामधनं दोन्ही ठिकाणावरनं प्रवास करतात. याबद्दल सगळ्यात महत्त्वाचं वाक्य लक्षात ठेवा. भूकंप झाल्यानंतर पृथ्वी तलावरती पोचणाऱ्या सर्वात पहिल्या लहरी कोणत्या असतील तर त्या प्राथमिक लहरी असतात, हे लक्षात ठेवा. म्हणून त्यांची गती सर्वात जास्त असते. त्यांचा वेग असतो 6 ते 12 किलोमीटर पर सेकंड. लक्षात ठेवा, 6 ते 12 किलोमीटर पर सेकंड. आणि 103 डिग्री ते 143 डिग्री यामध्ये काय असतो, त्यांचा शॅडो झोन असतो. या भागामध्ये त्या नसतात, हे लक्षात ठेवा. वेव्ह शॅडो झोन असतो. राहील लक्षात. हे सगळं जे सांगतो सगळं पुस्तकामध्ये अवेलेबल आहे, मात्र तरीही मी सांगत असताना व्यवस्थित लक्ष देऊन ऐका, हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. पुढचं म्हणजे मग या जर लॉन्जिट्यूडनल नसेल तर मग ज्या सेकंडरी वेव्ज आहेत त्या कशा असतात, त्या ट्रान्सवर्स वेव्ज असतात. त्या परपेंडिक्युलर, जो प्लेन असतो त्याला त्या परपेंडिक्युलर काम करतात. 8वा प्रश्न हा इंटरेस्टिंग आहे. पृथ्वीचे कवच म्हणजे भूपृष्ठ किंवा क्रस्ट हा विविध खडकांनी बनलेले आहे. खडकांबाबत कोणते विधान चुकीचे आहे? चुकीचं विधान. बऱ्याच वेळा लावारस म्हणजे लावा पृथ्वी खाली थंड होतो व हा लावारस हळूहळू थंड होतो म्हणून बारीक कण तयार होतात. बारीक कण तयार होतात का? तर लक्षात ठेवा, जेव्हा लावारस हळूहळू थंड होतो त्यावेळी बारीक कण तयार होत नाहीत. अशावेळी मोठ्या मोठ्या साईजचे क्रिस्टल तयार होतात. आणि ही जी स्फटिकं असतात त्यांना आपण क्रिस्टल असं म्हणतो. ही स्फटिकं किंवा ही क्रिस्टल कशी असतात? अस्पष्ट असतात. लक्षात ठेवा, भूपृष्ठाखाली जर लावारस थंड झाला तर या ठिकाणी निर्माण होणारा जो कण असतात हे कण अस्पष्ट असतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सुस्पष्ट असतात आणि ती बारीक कण तयार होत नाही, ते मोठे असतात, स्फटिकं असतात. याचं बेस्ट एक्झाम्पल आहे ते आहे ग्रॅनाइट आणि गॅब्रो. लक्षात ठेवा, ग्रॅनाइट आणि गॅब्रो ही 2 एक्झाम्पल्स आहेत. हे कण कशी असतात? स्फटिकं असतात, जे सुस्पष्ट असतात, म्हणजे खूप क्लिअर असतात. मसाल्यांचे व धान्य दळण्या कुटण्यासाठी वापरले जाणारे दगड ग्रॅनाइटचे असतात. करेक्ट आहे. लाल किल्ला गाळाच्या सेडिमेंटरी दगडांनी बनलेला आहे. हे पण वाक्य करेक्ट आहे. आणि चौथं वाक्य, ताजमहाल हा रूपांतरित मेटोमॉर्फिक दगडांनी बनलेला आहे का? कारण ताजमहाल हा संगमरवरापासून बनलेला आहे आणि संगमरवर हे एक प्रकारचं मेटामॉर्फिक खडक आहे. ही सगळ्यात महत्त्वाची इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 9, ज्या खडकामध्ये 65% जास्त सिलिकाचं प्रमाण असतं त्याला आपण काय म्हणतो? काय उत्तर आहे?
65% जास्त सिलिकाचं प्रमाण असेल त्याला आपण काय म्हणतो? इंटरेस्टिंग प्रश्न आहे. याला आपण ॲसिडिक खडक असं म्हणतो. म्हणजे आपल्याला काय कळलं? खडकांना त्यांच्यामध्ये असणाऱ्या सिलिकाच्या कंटेंटनुसार, सिलिकाच्या प्रमाणानुसार ॲसिडिक व बेसिक या 2 प्रमाणामध्ये डिवाईड केलं जातं. मग काय डिफरन्स आहे? तर ॲसिडिक खडक म्हणजे कोणते खडक? ज्या खडकामध्ये सिलिकाचं प्रमाण 65% जास्त असतं त्याला आपण काय म्हणतो? ॲसिडिक असं म्हणतो. ज्या खडकांमध्ये सिलिकाचं प्रमाण हे 55% कमी असतं त्याला आपण बेसिक खडक असं म्हणतो. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, ॲसिडिक खडकांचा pH म्हणजे सामू हा काय असतो? कमी असतो. बेसिक खडकांचा pH म्हणजे सामू काय असतो? जास्त असतो. ॲसिडिक खडकांचा एक्झाम्पल आहे ग्रॅनाइट. नाव लक्षात ठेवा. ॲसिडिक खडकांचं एक्झाम्पल आहे ग्रॅनाइट आणि बेसिक खडकांचं नाव आहे बेसाल्ट. परीक्षेमध्ये जर लक्षात नाही राहिलं तर सरळ ब आणि इथं ब दोन्ही लिंक होतं, त्यामुळे बेसिक खडक बेसाल्ट आहे. आणि ग्रॅनाइट आणि बेसाल्ट हे 2 सर्वात महत्त्वाचे अग्निजन्य खडक आहेत, त्यामुळे हे तुम्हाला लक्षात ठेवणं सोपं आहे. जर बेसाल्ट खडक बेसिक असेल तर उरलेला जो खडक आहे तो ग्रॅनाइट आहे आणि तो मग ॲसिडिक आहे. ज्यामध्ये सिलिकाचं प्रमाण जास्त आहे, दुसऱ्या सिलिकाचं प्रमाण कमी आहे. हे आपली सुरुवात आहे. आपण सर्वच्या सर्व GS या पद्धतीने रिवाईज करणार आहोत, त्याबद्दल लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 10. खडक 3 प्रकारचे असतात. अग्नीज खडक, ज्याला आपण काय म्हणतो? इग्नियस रॉक असं म्हणतो, जे ज्वालामुखीमधनं बनतात. दुसरं गाळाचे खडक, ज्याला आपण सेडिमेंटरी असं म्हणतो. वाहणाऱ्या नदींनी, पाण्याने, झऱ्याने, डोंगरावरनं वाहून आल्यानंतर जो गाळ जमा होतो, त्यामुळे जे खडक, जो गाळ एकमेकांवर कितीतरी वर्ष साठून जमा होतो त्याला आपण सेडिमेंटरी खडक असं म्हणतो. रूपांतरित खडक म्हणजे मेटामॉर्फिक खडक. तर धातू खनिजं सर्वसाधारणपणे कोणत्या खडकात आढळतात? माझा एक प्रश्न आहे, ही जी धातू खनिजं आहेत ही उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात आढळतात का? नाही आढळत. मग जर तिथं आढळत नसतील तर गाळाच्या का सेडिमेंटरी खडकांमध्ये धातू खनिजं आढळतील का? नाही आढळणार. लॉजिक आहे. म्हणजे मग गाळाच्या खडकांमध्ये पहिलं ऑप्शन कॅन्सल होतं, गाळाच्या खडकांमध्ये दुसरं ऑप्शन कॅन्सल होतं आणि केवळ अग्नीज खडकात असं नाही होणार. बऱ्याचदा काय असतं की जे मेटामॉर्फिक रॉक असतात त्यामध्ये सुद्धा धातू आढळतात खूप मोठ्या प्रमाणे. तेव्हा करेक्ट ऑप्शन आहे अग्नीज व रूपांतरित खडक. म्हणजे इग्नियस रॉक्स आणि मेटामॉर्फिक रॉक, अग्नीज खडक व रूपांतरित खडक या दोनही ठिकाणी धातूची खनिजं आढळतात. मग गाळाच्या खडकात काय आढळतं? तर गाळाच्या खडकामध्ये ऑर्गॅनिक एलिमेंट, बरोबर आहे, ज्याला आपण सेंद्रिय पदार्थ असं म्हणतो. गाळाचे जे खडक आहेत सेडिमेंटरी रॉक्स हे कशासाठी फेमस आहेत? तर हे कच्चं तेल सापडण्यासाठी प्रसिद्ध आहेत. कच्चं तेल सापडण्यासाठी हे जास्त प्रसिद्ध आहेत. प्रश्न क्रमांक 10. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11. खालील विधाने आणि कारणं वाचा आणि त्याबद्दल उत्तर द्या. द्रव रूपातील बेसिक लावा प्रामुख्याने पठार निर्मितीला कारणीभूत असतो. पठार, ज्वालामुखीतून बाहेर पडणाऱ्या बेसिक लावाचा विलय बिंदू, मेल्टिंग पॉईंट हा कमी असतो. म्हणजे ते खूप कमी लवकर विलय होतात आणि मग ते त्या ठिकाणी सेटल होतात. सो याचं विधान अ सुद्धा करेक्ट आहे आणि याचं कारण सुद्धा बरोबर आहे. त्यामुळे करेक्ट उत्तर आहे अ. लक्षात ठेवा. इथं काय बेसिक लक्षात ठेवायचं? बेसाल्ट खडकाबद्दल पहिला मुद्दा लक्षात ठेवा. बेसाल्ट खडक हा कसा असतो? बेसिक असतो. यामध्ये सिलिकाचं प्रमाण कसं असतं? यामध्ये सिलिकाचं प्रमाण हे 55% काय असतं? कमी असतं. मग महत्त्वाचा मुद्दा, याचा मेल्टिंग पॉईंट, विलय बिंदू कमी असतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या बेसाल्ट खडकामध्ये जी स्फटिकं निर्माण होतात, हा बेसाल्ट खडक थंड झाल्यानंतर ही स्फटिकं अस्पष्ट असतात. लक्षात ठेवा, हे जे स्फटिक निर्माण होतात, क्रिस्टल निर्माण होतात, ही स्फटिकं अस्पष्ट असतात, हे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 11. प्रश्न क्रमांक 12. खालीलपैकी कोणत्या सागर गर्ता, गर्ता याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? याला आपण ट्रेंच असं म्हणतो. ट्रेंच म्हणजे जो समुद्रातील खूप अत्यंत खोल असा भाग असतो त्याला आपण ट्रेंच असं म्हणतो. खालीलपैकी कोणत्या सागर गर्ता ह्या प्रशांत महासागरात नाही? आता आपण लॉजिक लावूया. टोंगा, टोंगा ऑब्व्हियसली आहे. का आहे? कारण आपल्याला ते माहिती आहे. टोंगा आणि मरियाना हे 2 तर आहेतच. का आहेत? कारण मरियाना ट्रेंच हा सर्वात खोल आहे, तो आपल्याला माहीत आहे. ज्या ठिकाणी ब नाही आहे किंवा ज्या ठिकाणी अ नाही आहे ते ऑटोमॅटिकली कॅन्सल होतं. सो या सोयीनं फक्त क नाही आहे असं होऊ शकतं, ब आहे सो हे कॅन्सल होऊ शकतं, अ दिलेलंच नाही आहे त्यामुळे त्याच्याबद्दल विचारही करायचा नाही. जावा गर्त, आता जावा गर्त कुठं आहे? तुम्हाला माहिती आहे जावा गर्ता कुठं आहे? हा हिंद महासागरामध्ये आहे.
हे सगळ्यांना माहीत असायला हवं. सो क नाही आहे, सो क इथं ड नाही आहे. सो अल्टिमेटली काय उत्तर राहतं, क आणि ड. म्हणजे तुम्हाला काहीही जास्त माहीत नसताना सुद्धा तुम्ही लॉजिकवर ही सगळी उत्तरं सोडवू शकता. इथं लक्षात ठेवा, टोंगागर, मरियानागर आणि कुरिल कामचातका हे सुद्धा माहीत असायला. कुरिल आयलँड माहिती आहेत ना, जापानच्या वरती असणारे कुरिल आयलँड, ज्यामध्ये रशिया, चीन आणि जापान या तिन्ही देशांमध्ये वादविवाद सुरू आहेत, त्यांना आपण कुरिल आयलँड असं म्हणतो, जे खूप प्रसिद्ध आहे. साऊथ सँडविच गर्ता कुठं आहे, तर हा अटलांटिक महासागरामध्ये आहे. लक्षात ठेवा, अटलांटिक याचं ठिकाण लक्षात ठेवा, अटलांटिक महासागरामध्ये हे आहेत, अटलांटिक महासागर. क्लिअर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13, खालीलपैकी कोणत्या शक्ती या सुनामी लाटांच्या निर्मितीसाठी कारणीभूत असतात. सुनामी सिंपल कन्सेप्ट आहे. तुमचा हा समुद्राचा तळ आहे आणि हा समजा त्यातला एखादा डोंगर आहे, यामध्ये भूकंप झाला, इथं भूपट्ट विवर्तनिका झालं, तर हा सगळा फोर्स वर जातो आणि वर गेल्यानंतर हा समुद्र लाटावून या सगळ्या सुनामी निर्माण होतात. हे महत्त्वाचं प्रोसेस आहे. त्यामुळे सुनामी निर्मितीसाठी हे चारही कारणं कारणीभूत आहे, अ, ब, क आणि ड. आपण सगळे एकदा वाचूया. हे महत्त्वाचं आहे, सुनामीवर प्रश्न येऊ शकतो. भूकंपामुळे सागरी पाण्याचं उभ्या दिशेने विस्थापन होतं. विस्थापन ज्याला आपण इंग्लिशमध्ये डिस्प्लेसमेंट असं म्हणतो. म्हणजे पाणी वर सरकलं जातं. ते पाणी वर सरकलं गेलं की परत ते जोरानं खाली येणार. मग जे पाणी खाली आलं त्याला हा प्रेशर टाकणार, हा हळूहळू काय शिफ्ट होत जाणार. भूकंपामुळे सागरी पाण्याचं आडव्या दिशेनं विस्थापन होतं, म्हणजे आडवं हॉरिझॉन्टल डिस्प्लेसमेंट होतं. तिसरं, महासागरातल्या प्रचंड उग्र ज्वालामुखीमुळे होतं. आणि चौथं, सागर तळावरील वेगवान राशी हालचालीमुळे, म्हणजे प्लेट टेक्टॉनिकच्या मुवमेंटमुळे सुद्धा सुनामी येते. सर्वच्या सर्व कारणं बरोबर आहे. हे सर्वच्या सर्व लक्षात ठेवा. खालीलपैकी कोणती उदाहरणं खच दरीची आहे. ईस्ट आफ्रिकन रिफ्ट व्हॅली, तुम्ही नकाशा काढला आणि आफ्रिका खंड काढला तर सगळ्यात अगोदर तुम्हाला ईस्ट आफ्रिकन रिफ्ट व्हॅली दिसते. सो ते आहे म्हणजे आहे. जर अ असेल तर त्या केसमध्ये हा जो पर्याय आहे ब, दुसरा पर्याय आणि चौथा पर्याय ऑटोमॅटिकली कॅन्सल होतो. दुसरा पर्याय कॅन्सल होतो आणि सोबत हा चौथा पर्याय कॅन्सल होतो. आता नर्मदा आणि तापी, बरोबर आहे. खालचं आपलं पेनिन्सुलर इंडिया आहे, वरचं उत्तर भारत आहे आणि या दोघांच्या मध्ये खच दरी आहे, नर्मदा आणि तापी. सो ब ऑप्शन सुद्धा करेक्ट आहे. मग जर फक्त ब ऑप्शन असेल तर काय करेक्ट यायला हवं, अ आणि ब. गंगा, यमुना, ब्रह्मपुत्रा नाही वाचलं तरी सुद्धा चालतं. करेक्ट ऑप्शन आहे अ आणि ब. लक्षात ठेवा, अ आणि ब हे करेक्ट उत्तर आहे. हा खूप साधा प्रश्न आहे, PhD करण्याची गरज नाही आहे. सिंपल लेवलला तुम्ही हा प्रश्न सोडवू शकता. लक्षात ठेवा, कोणत्याही प्रकारचं परीक्षा जर क्रॅक करायची असेल तर आपण PhD लेवलला अभ्यास करतो, तसं न करता सगळ्यात अगोदर तुमचं बेसिक्स चांगलं कव्हर करा, तुमची उत्तरं करेक्ट येतील. शेवटचा प्रश्न आहे, आपण हा सोडवूया. हा फॅक्च्युअल प्रश्न आहे. ब्लॅक फॉरेस्ट कोणत्या प्रकारचा आहे तर लक्षात ठेवा, याचं करेक्ट उत्तर आहे ब्लॅक फॉरेस्ट हा ठोकळ्याचा आहे. करेक्ट उत्तर तिसरं आहे. ब्लॅक फॉरेस्ट हा ठोकळ्याचा पर्वत आहे. हा कुठं आहे, हा जर्मनीमध्ये आहे. पहिला महत्त्वाचा मुद्दा. ॲपेलेशन पर्वत जो आहे हा घडीचा पर्वत आहे, ज्याला आपण फोल्ड माउंटेन असं म्हणतो. हा कुठं आहे तर हा उत्तर अमेरिकेमध्ये आहे. घडीचा पर्वत उत्तर अमेरिकेमध्ये आहे, ॲपेलेशियन. त्यानंतर राजमहल पर्वत हा अवशिष्ट म्हणजे रेसिड्युअरी माउंटेन आहे, हा भारतामध्ये आहे. राजमहल हिल्स, राजमहलच्या टेकड्या. आणि पोपा पर्वत ज्वालामुखी पर्वत आहे. हा ज्वालामुखी पर्वत कुठं आहे, हा म्यानमारमध्ये आहे. हे लक्षात ठेवा. या पद्धतीने आपण प्रश्न डिस्कस करत राहू. आणखीन खूप सर्व प्रश्न मी घेऊन येणार आहे. तोपर्यंत सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.